कळे येथील बेलेकरवाडीतील घरगुती वीज प्रश्न कायमस्वरूपी मिटला. आमदार विनयरावजी कोरे सावकर व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नांना यश. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील बेलेकरवाडी परिसरातील घरगुती वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. बेलेकरवाडीतील अनेक वर्षापासून घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, सलग आठवडाभर लाईट नसणे असे प्रकार होत होते. तसेच या वसाहतीमध्ये पुरवण्यात येणारी वीज ही शेतीपंपासाठी उभारले गेलेल्या डीपीतून दिली जात होती. त्यामुळे पावसाळ्यात या वसाहतीमध्ये वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत होता. याची दखल घेत पन्हाळा शावडीचे आमदार विनयरावजी कोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ शंकर पाटील कळे यांच्या विशेष प्रयत्नातून गेली 20 वर्षे प्रलंबित असलेला बेलेकरवाडी कळे येथील 2 डीपी तसेच भोई डीपी व 27 पोल असा 15 ते 20 लाख रुपये भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बेलेकर वसाहतीमधील जवळजवळ 200 घरगुती कनेक्शन ही वेगळी झाल्याने घरगुती वीज पुरवठा अखंड राहणार आहे. हा वीज पुरवठा हरिनारायण सांस्कृतिक हॉलपासून ते पुनाळखिंडीपर्यंत या वीज पुरवठ्याचा फायदा येथील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षापासून या वसाहतीतील घरगुती वीज पुरवठ्यासंदर्भात निर्माण झालेला हा गंभीर प्रश्न आमदार डॉक्टर विनय कोरे तसेच कळेतील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पाटील व जनस्वराज्याचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामुळे मिटला आहे. वास्तविक कळे हे गाव सध्या आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या मतदारसंघात नसतानाही तेथील नागरिकांची व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय समजून त्यांना निधी उपलब्ध करून देऊन केवळ मताचे राजकारण न करता जनस्वराज्य पक्ष सामाजिकतेची जाणीव ठेवून काम करत आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या कामी विनय कोरे यांचे सहकारी भारत गाडगे, युवराज बेलेकर, संतोष जंगम, शुभम लठ्ठे, कळे महावितरणचे मुख्य अभियंता दयानंद कमतकी, सोमेश खांडेकर, कॉन्ट्रॅक्टर तानाजी पाटील, सरदार खवरे, कळे येथील जनस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. तसेच स्थानिक नागरिक संभाजी गोसावी, बाबूराव देशपांडे, सुभाष मोळे, बळवंत नाईक, संतोष पाटील आडेकर, सर्जेराव मोळे पाटील, राम देशपांडे, संदीप बेलेकर, संजय जरग, रावसाहेब जरग, पुंडलिक कदम, हिंदराव गोसावी, गणेश गुरव, कृष्णात बिडकर, सचिन लायकर यांनी काम पाहिले. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार. आज कळेगावच्या बेलेकरवाडी या ग्रामस्थांच्यासाठी डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या प्रयत्नानं त्यांच्या फंडातून आमदार फंडातून आम्हाला बेलेकरवाडीत लोड शेडिंग जास्त वाढत होतं. त्यावेळेला त्यांनी आम्हाला डीपी मंजूर करून दिली. इजीवर लाईट असताना पावसाळ्यात आम्हाला प्रॉब्लेम यायचा. त्या प्रॉब्लेमचे त्यांनी हे बघून आम्हाला डांब, वायर हे सगळं साहित्य देऊन 20 लाखापर्यंतची त्यांनी मदत केलेली आहे. आणि एक इजीची 63ची 100 डीपी करून त्याच्यासाठी 5 लाख रुपये दिले. असे मिळून टोटल 20 लाखापर्यंत त्यांनी आम्हाला मदत दिलेली आहे. त्याबद्दल एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या सगळ्या बेलेकरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी दिलेलं सहकार्य अनमोल आहे. याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. कळे ग्रामस्थ तसेच कळ्यातील जे बेलेकरवाडीतील जे लोक आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच म्हणजे साधारण 20 वर्षापासून हा डीपीचा विषय प्रलंबित होता. तो एकनाथ पाटील यांच्या सहकार्यातून आम्ही विनयरावजी कोरे सावकर साहेबांना प्रस्ताव दिला, विनंती केली की बाबा आम्हाला इथं लाईटीचा प्रॉब्लेम होतो आहे आणि बऱ्याच गोष्टीला हे आमची जी लाईट होती ती शेतीपंपावर जोडलेली होती. ती आम्हाला सिंगल फेजमध्ये पाहिजे होती. ह्यासाठी बऱ्याच लोकांचा आम्ही प्रयत्न करून साहेबांच्याकडे ह्या आमच्या योजनेला साहेबांनी मागणी केल्यानंतर प्रतिसाद देऊन काय जे तुम्हाला काय लागेल ते 20 लाखापर्यंतची मी मदत करतो अशा पद्धतीने साहेबांनी सांगून आम्हाला ही डीपी मंजूर करून देऊन तशीच हिची आपल्या भोई डीपी ही सुद्धा मंजूर करून देऊन 63ची डीपी होती ती 100 करून मसोबाजवळ जी बेलेकरवाडी आहे तिथं ही सुद्धा डीपी आम्हाला मोठी हे करून साहेबांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. आणि त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं बेलेकरवाडीतल्या सर्व नागरिकांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो. आणि तसंच आम्हाला ह्या गोष्टीसाठी एकनाथ पाटलांची बरीच मदत झाली. आणि आमचे सहकारी मित्र संभाजी गोसावी असतील किंवा बाकीचे संतोष पाटील असतील, बाबूराव देशपांडे असतील, ह्या सगळ्यांनी आम्ही घेतले, बाळू नाईक असतील, याने आम्ही आटोकाट प्रयत्न करून ह्यांच्या मागं लागून हे काम पूर्ण केलं. तसंच कमतगी साहेबांचा बी आम्हाला बरंच सहकार्य लागलं. तर ह्या गोष्टी सगळ्या आम्ही करून खांडेकर साहेबांनी सुद्धा आम्हाला मदत केली. आणि ह्या आमच्या लाईटीचा जो विषय असेल तो आम्ही
साहेबांनी आम्हाला मदत करून पूर्ण करून दिला. त्याबद्दल आम्ही सावकर साहेबांचे आभारी आहोत. सर्वांच्या वतीनं MSCB असेल साहेब सावकर साहेब असतील यांचे आम्ही सर्वांच्या वतीनं आभार मानतो.